बरेच दिवस झाले आपण आपल्या बळीराजा यूट्यूब चॅनलवरती साधारण 8 दिवसांपासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते। काही कारणास्तव व्हिडिओ आपण अपलोड करू शकलो नाही, परंतु यापुढे आपल्या चॅनलवरती रेग्युलर आणि अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ येत राहतील। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाउनी मिल्ड्यू एवढे फवारण्या घेत असूनही कशा पद्धतीने वरती तोंड काढतोय आणि आपल्याला त्रासदायक ठरतोय। घडांवरती आपल्याला डाउनी मिल्ड्यूचे डाग दिसत आहेत आणि त्यात मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता आहे आणि नुकसान काही जणांचं झालं देखील आहे। एवढे सारे फवारे घेऊन किंवा एवढ्या साऱ्या फवारण्या करून देखील डाउनी मिल्ड्यू आपल्याला अटकावात का आणता येत नाही, याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी AJR सूरज गायकवाड, तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल बळीराजा ॲग्रोवरती खूप स्वागत। या ठिकाणी द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती डाउनी मिल्ड्यू या रोगावरती 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत। यामध्ये डाउनी मिल्ड्यूची सुरुवात, त्याची पसरण्याची क्षमता आणि तो कशा पद्धतीने आपल्या द्राक्ष पिकाचं नुकसान करतो, त्याचबरोबर यावरती कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण आणता येतं यावरही आपण व्हिडिओ केलेले आहेत। हे मागील व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर ते पहिल्यांदा पाहून घ्या आणि त्यामध्ये ज्या प्रकारे आपण डाउनी मिल्ड्यूचं नियंत्रण करायचं सांगितलेलं आहे, अगदी त्या प्रकारे आपण सुरुवातीपासून ज्यांनी द्राक्ष बागा छाटलेल्या नाहीत अशा लोकांनी ते व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत आणि बघणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण सुरुवातीपासून आपण आपल्या द्राक्ष बागेचं नियोजन करावं। मित्रांनो, आपण त्या व्हिडिओमध्ये द्राक्ष बागेमध्ये कशा पद्धतीने डाउनी नियंत्रण करायचं ते सांगितलेलं आहे, परंतु यावरही काही जणांना आपल्या ज्या शेतकऱ्यांनी आपण जे द्राक्ष बागेचं बोर्डोने निर्जंतुकीकरण करायचं होतं, त्याचबरोबर 2-3 बोर्ड आपल्याला छाटणीच्या दरम्यान घ्यायचे होते, जे चुकलेले ज्यांचे बोर्ड आहेत, त्याचबरोबर ज्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे नियोजन केलेलं नाही किंवा जे आपले सभासद नाहीत, अशा बऱ्याच शेतकऱ्यांना डाउनी मिल्ड्यू हा जो रोग आहे तो मोठ्या प्रमाणावरती त्रासदायक ठरतोय आणि हा नियंत्रणात येत नाही। डायरेक्ट घडांवरती त्याचा अटॅक होऊन घड नुकसानग्रस्त होत आहेत आणि आपल्या उत्पादनावरती घट येण्याची शक्यता यामध्ये आहे। त्यासाठी आपल्याला डाउनी मिल्ड्यू या रोगाचं नियंत्रण करत असताना कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याकडे मी सांगत असलेली ही बुरशीनाशकं अगदी स्टॉकमध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून आणीबाणीच्या काळात किंवा वातावरण खालीवर झालं तर आपल्याला ही बुरशीनाशकं त्या ठिकाणी अतिशय मदतगार ठरतील। मित्रांनो, आपल्याकडे M45 हे बुरशीनाशक अगदी मोठ्या प्रमाणावरती साधारण एकरी क्षेत्र असेल तर 7-8 किलो M45 आपल्याकडे स्टॉकमध्ये असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कुमानेल हे बुरशीनाशकही आपल्याकडे असणं गरजेचं आहे। आणखीन आपल्याकडे ॲक्रोबॅट, प्रोफायलर, मेलिडिओ, अँड्रॅकॉल, Z78, कुप्रीफिक्स यासारखी अतिशय दर्जेदार अशी बुरशीनाशकं आपल्याकडे असणं गरजेचं आहे, कारण की साधारण आपल्याला ज्यावेळेस कोंबातनं घड बाहेर निघतात तिथपासून फेलफूट काढेपर्यंत आपल्याला ही बुरशीनाशकांची गरज पडत आहे। त्याही पुढे आपली पहिली डिपिंग प्रीब्लूम अवस्थेमधील होईपर्यंत आपल्याला ही बुरशीनाशकं घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, यामध्ये आपल्याला आभाळाचं वातावरण ज्या ठिकाणी तयार झालेलं होतं, त्या ज्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पाऊस देखील पडला, त्यामध्ये आपल्याला जे जुने पोर्स होते ते ऍक्टिव्ह होऊन आपल्याला आता सद्यस्थितीमध्ये डाउनी मिल्ड्यू हा त्रास करताना दिसत आहे। अगदी पानांवरती, जुन्या पानांवरती देखील आणि घडांवरती देखील आपल्याला डाउनी मिल्ड्यू दिसत आहे। याचं कारण आपली एखादी फवारणी चुकलेली असू शकते किंवा आपण GA घेत असताना ज्यांनी 2.5 ppm चा GA घेतला, 5 ppm चा किंवा 10 ppm चा साधारण 25व्या दिवसापर्यंत हे ज्यांनी घडाच्या लांबीसाठी किंवा इतर काही कारणास्तव GA घेतले असतील, ते GA घेण्याच्या अगोदर किंवा GA सोबत चांगली बुरशीनाशकं न वापरलेली आहेत, त्यामुळेही या बुरशीचा मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव होऊ शकतो। कारण की जे फवारल्याच्या नंतर आपल्याला जे आपल्या द्राक्षांची पानं आहेत ती थोडीशी लुसलुशीत होतात आणि त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे रोग हे लवकर अटॅक आपल्या वेलींवरती करतात। त्यासाठी जे घेत असताना त्यासोबत चांगलं बुरशीनाशक, ज्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट किंवा आंतरप्रवाही असं बुरशीनाशक कोणतंही वापरणं गरजेचं आहे। मित्रांनो, यामध्ये आपल्याला ॲक्रोबॅट सारखं बुरशीनाशक अतिशय मदतगार ठरतं। त्याचबरोबर M45 हे आपण त्यामध्ये ॲक्रोबॅट M45 कॉम्बिनेशन मध्ये घेऊ शकता किंवा Z78 हे बुरशीनाशक आपण GA आणि CPP ची फवारणी साधारण 13व्या दिवशी घेत असताना हे 2 बुरशीनाशक आपण त्यासोबत घेणं महत्त्वाचं आहे।
मित्रांनो, याचबरोबर आपल्याला या ठिकाणी सांगायला म्हणजे महत्त्वाचं कुप्रीफिक्स नावाचं जे बुरशीनाशक आहे, फेलफूट काढल्यानंतर किंवा काढायच्या अगोदरही आपण त्याची फवारणी घेऊन डावणीवरती नियंत्रण ठेवू शकता. कॉन्टॅक्ट बुरशीनाशक ही साधारण आपली प्रत्येक दिवशी किंवा एखादा दिवस गॅप जाऊन फवारणीतून जाणं महत्त्वाचं आहे. आणि ही फवारणी करत असताना आपल्याला कव्हरेज घेण्यासाठी साधारण 200 लिटर ज्या ठिकाणी पाणी जाते तर त्या ठिकाणी आपण 300 ते 350 किंवा 400 लिटर एवढ्यापर्यंतचं पाणी फवारणीद्वारे संपवणं गरजेचं आहे, जेणेकरून चांगलं कव्हरेज मिळेल. ज्या ठिकाणी आपलं औषध जात नाही त्या ठिकाणी आपण आपलं औषध जाईल आणि त्या ठिकाणी जे पोर्स ज्या ठिकाणी लपून बसलेले आहेत, ज्या ठिकाणी आपला फवारा जातोय दुसऱ्या वेळेस जातोय त्या ठिकाणी आपल्याला डावणीवरती नियंत्रण चांगलं येण्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे, जेणेकरून चेंगूसपणा न करता अतिशय चांगलं आपण फवारणीद्वारे नियंत्रण घेण्यासाठी कव्हरेज येण्यासाठी भरपूर पाणी फवारलं पाहिजे. द्राक्ष बागायतदार बंधूंनो, या ठिकाणी आपण सांगितलेली जी बुरशीनाशकं आहेत ती योग्य त्या वेळी घेऊन आपल्या द्राक्ष बागेमध्ये डावणीचं नियंत्रण करू शकता. त्याचबरोबर अनेक बुरशीनाशकांच्या सोबत आपल्याला संचार 40 किंवा युबिमिन सारखं टॉनिक हे बुरशीनाशकांच्या सोबत घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये साल्ट ऑफ सुपर फॉस्फेनिक ऍसिड हा घटक मेंटेन असून यामध्ये आपल्या वेलीला स्फुरदाची किंवा पोटॅशची आपली कमतरता भरून निघून. त्याचबरोबर आणखी एक सांगायचा मुद्दा म्हणजे 0.34 किंवा पीडीएस सारखे जे की अन्नद्रव्य घटक आहेत, ज्यामध्ये आपल्याला चांगलं नियंत्रण येण्यासाठी किंवा वेलीमध्ये स्फुरदाची लेवल वाढून आपल्याला डावणीसारख्या रोगांपासून अटकाव मिळण्यासाठी त्यालाही मदत मिळेल. त्याचबरोबर द्राक्ष बागायतदार बंधूंनो, द्राक्ष बागेमध्ये आपण लेबरच्या सहाय्याने ज्या ठिकाणी डावणीग्रस्त पानं आहेत, जुनी पानं किंवा जे डावणीग्रस्त जे घड आहेत द्राक्षांचे ते आपण काढून द्राक्ष बागेच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे. हे काढत असताना आपण प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये गोळा करून टाकणं गरजेचं किंवा महत्त्वाचं आहे. या बाबी आपण लक्षात घेऊन डावणीवरती नियंत्रण करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बुरशीनाशकं सांगितलेले आहेत यामध्ये कॉन्टॅक्ट किंवा सिस्टमॅटिक अशा दोन्ही प्रकारच्या बुरशीनाशकांचा तंतोतंत उपयोग आपण साधारण फेलफूट काढेपर्यंत किंवा प्रीब्लूमचा जे घेण्यापर्यंत आपण ही बुरशीनाशकं योग्यपणे देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आणखीन काही समस्या असतील द्राक्ष पिकाबद्दल तर त्या आपण द्राक्ष पीक शुल्क सेवेमध्ये त्यावरती तंतोतंत असं नियोजनबद्ध आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं शेड्यूल आपल्यासाठी फक्त 299 रुपयामध्ये आपण देत आहोत. त्याचीही नोंदणी आपण लवकर करून घ्या. खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण संपर्क साधून त्याची नोंदणी करू शकता. ज्या द्राक्ष बागायतदारांनी याची नोंदणी केलेली आहे त्यांना डावणीचं नियंत्रण करणं शक्य झालेलं आहे. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या समाज माध्यमांवरती आपण भेट देऊन आम्हाला फॉलो करा. आमच्या इंस्टाग्राम पेजला भेट द्या, फेसबुक पेजलाही भेट द्या. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊन आपण शेतीविषयक इत्थंभूत अशी माहिती दररोज अपडेटमध्ये जाणून घेण्यासाठी आपल्या बळीराजा ॲग्रोच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्याचबरोबर आपल्या द्राक्ष पीक शुल्क सेवेची नोंदणी केलेली नसेल तर नक्की करून घ्या. ज्या द्राक्ष बागायतदारांनी किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शुल्क सेवेची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या द्राक्ष बागेवरचं जे डावणी नियंत्रण आहे किंवा कांद्यांवरती पीळ मारण्याची समस्या असेल किंवा टोमॅटोवरील करपा व इतर रोगांवरती ज्या समस्या अतिशय महत्त्वपूर्ण बाबी आपण शेड्यूलद्वारे देऊन त्यावरती सर्व शेतकरी नियंत्रण आणण्यामध्ये सक्षम झालेले आहेत. आणि आपल्याला जरी या सेवेची नोंदणी घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधून लवकर या सेवेची नोंदणी करून घ्या आणि आपल्या द्राक्ष पिकाला डावणीसारख्या किंवा भुरीसारख्या किंवा इतर कोणत्याही रोगांपासून आपले द्राक्ष पीक वाचवा आणि आपल्या बळीराजा ॲग्रोच्या द्राक्ष पीक शुल्क सेवेची नक्की नोंदणी करून त्याचा परिपूर्ण असा लाभ घ्या. आणि आजच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर जणांपर्यंत आपले व्हिडिओ हे शेअर करत चला. धन्यवाद.